नमस्कार, मी चेतन बोराडे जनता न्यूजमधून आपल्यासमोर येत आहे। काल जुन्नर पोलीस स्टेशनच्या हद्दीत खामगाव येथे एक घटना घडली व त्या घटनेचा जुन्नर पोलीस स्टेशन येथे गुन्हा दाखल झालेला आहे। तर त्या घटनेबद्दल आधी थोडीशी सविस्तर माहिती देतो की सागर चंद्रकांत घुलप यांनी अशी तक्रार केलेली आहे की संतोष कोकणे, प्रसाद कोकणे व मयूर कोकणे यांनी जमिनीच्या वादातून की कंपाऊंड टाकलं होतं। त्यांनी ती जागा कोकणी कुटुंबांनी तोंडी काहीतरी खामगाव या गावाला दिली होती, पण त्यानंतर ते तोंडीच राहिलं, त्याचं कधी कागदावर आलेलं नाही आहे असं कोकणी कुटुंबाचं म्हणणं आहे। पण बाबा खामगाव येथील ग्रामस्थांचं म्हणणं होतं ती जागा आपली आहे, खामगावची आहे। मग याच्यातून तिथं कोकणी कुटुंबांनी एक तारेचं कंपाऊंड टाकलं। ते कंपाऊंड तोडण्यासाठी शासनाची मदत किंवा कोणतीही पोलीस प्रोटेक्शन न घेता ग्रामस्थ मंडळी तिथं पोचले आणि मग तिथे वाद सुरू झाला। त्या वादाचं रूपांतर थोड्या वेळाने हाणामारीत झालं। ही हाणामारी होत असताना सागर घुलप यांनी अशी तक्रार दिली आहे की कोकणी कुटुंबाने आमच्यावर कुऱ्हाडीने डोक्यात हल्ला केला व दगड मारली। पण ह्या गोष्टीचा काही लोकांनी व्हिडिओ काढले आणि सोशल मीडियावर टाकले। तर ते व्हिडिओ पाहत असताना असं निदर्शनास येत आहे की कुऱ्हाड त्या व्यक्तीला लागण्याआधीच काही तिथल्या लोकांनी कुऱ्हाड बाजूला घेऊन गेलेले आहेत आणि जो दगड मारल्याचा की दगड घुलप यांच्याच जवळच्या लोकांनी जो दगड फेकून मारला तोच घुलप यांच्या लागलेला दिसून येत आहे। म्हणजे याच्यात असं झालं की कोकणी कुटुंबियांनी काहीच केलेलं किंवा काय मारहाण जास्त झाली किंवा काही असं काही निष्पन्न होत नाही त्या व्हिडिओच्या अंतर्गत। पण गुन्हा तर हाफ मर्डरचा इथं दाखल झालेला आहे। त्यानंतर जुन्नर पोलीस स्टेशनमध्ये हा हाफ मर्डरचा गुन्हा घुलप कुटुंबियांनी का दाखल केला किंवा याच्यामागं काय कारण असू शकतं याचं जुन्नर पोलीस स्टेशन नक्कीच तपास करेल व सदर व्हिडिओचाही जुन्नर पोलीस स्टेशननी पूर्णतः तपास करून जर व्हिडिओ खोटा असेल तर ज्यांनी हा खोटा व्हिडिओ बनवला त्याच्यावरही कारवाई करावी व जर का व्हिडिओ खरा असेल तर आपल्या पोलीस प्रशासनाची फसवणूक केल्याअंतर्गत संबंधित इसमांवर गुन्हा दाखल करण्यात यावा। जनता न्यूज जुन्नर।